नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सर्व मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आज तुमच्यासोबत घेऊन आली आहे एक रेसिपी, आणि रेसिपी खूप सिंपल वेमध्ये तुम्हाला दाखवत आहे. आणि हे बघून तुम्हाला कळलंच असेल की रेसिपी काय आहे. तर हो, मी आज बनवत आहे वाटाणा भात, आणि सीझनचा पहिला वाटाणा भात मी करत आहे घरी. कारण की हो म्हटले की आपण पुष्कळ दिवस झाले वाटाणा भात आणि काय तुरीचे दाणे टाकून ते भात वगैरे केलेलं नाही आहे. तर आज तो बेत करूयात. तर म्हटलं ठीक आहे, कारण की मी पण पुष्कळ दिवस झाले वाटाणा भात, दाणे भात, मसाले भात, पोपटी भात वगैरे माझा फेवरेट प्रकार आहे तो. तर मला खूप आवडतो. मग मार्केटमध्ये जाऊन वाटाणे वगैरे घेऊन आले, आणि अहोंनीच मला सोलून दिलं. याच्या आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि रेसिपी वेगळी तुम्हाला शेअर करणार ते देखील सांगितलं होतं तुम्हाला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी तुम्हाला जेवढं पाहिजे मी तेवढं तुम्ही तांदूळ घेऊ शकता. मी आमच्यानुसार जेवढे तांदूळ घेतले. त्यानंतर मीडियम साईजचा टोमॅटो घेतला, आणि एक कांदा घेतला, मिरची घेतली, आणि कोथिंबीर घेतली. ते सगळं कट करून घेतलं. त्यानंतर लसूण ठेचून घेतला. त्यानंतर हे बघा कुकर ठेवलं, कुकरमध्ये तेल ओतलं. तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकलं. जिरा आणि मोहरी छान तडतडू द्यायचं. त्यानंतर त्यात आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. कांदा थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं. हे बघा थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं. त्यानंतर यात मी ॲड केली आहे लसूण मी मिक्सरमधून वगैरे काढत नाही सहसा. मी असंच आपली जी खलबत्ता असते ना त्यातच कूट करून घेत असते. मी मिक्सरमध्ये वगैरे काढत नाही, आणि काढून ठेवतसुद्धा नाही फ्रीजमध्ये पेस्ट वगैरे. तर जेव्हा पाहिजे ना तेव्हा मी फ्रेश कुटून घेते, आणि गरज भासलीच तर मी मिक्सरमधून काढून घेते, असं काही असतं. तर इकडे लसूण वगैरे छान थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं. हे बघा अद्दूसुद्धा आली होती इकडे किचनमध्ये वावरत होती, तर ते थोडंसं क्लिप घेतलं. तर हे बघा इकडे आपलं छान गोल्डन ब्राऊन झालं होतं लसूण आणि कांदा. तर त्यात थोडीशी मिरची ॲड केली. मिरची तुम्हाला हवं तितकं घालू शकता. मी 2च मिरची ॲड केली आहे, कारण की मला भातामध्ये थोडंसं तिखट जास्त घालते मी, आणि मला तिखटाचाच भात आवडतो. त्याच्यामुळे तुम्हाला तिखट ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर मिरचीसुद्धा घालू शकता, नाहीतर दोन्ही अर्धे अर्धे घालू शकता. अर्धी मिरची तर अर्धी मिरची पावडर असं घालू शकता. मी तसंच करते, अर्धी मिरची आणि अर्धी मिरची पावडर घालते. आणि त्यात मग घातलं बारीक कट केलेलं कोथिंबीरसुद्धा तेव्हाच ॲड करते मी तेलात, कारण की त्याचीसुद्धा टेस्ट त्यात उतरते. मी वरतून वगैरे कोथिंबीर टाकत नाही. तर ती कोथिंबीर मस्त त्यात ॲड केली आणि छान परतून घेतलं. त्यानंतर टोमॅटो टाकले. टोमॅटोसुद्धा छान परतून घेतले. त्यानंतर वेळ आहे आता आपले सुके मसाले घालायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त पाहिजे तेवढं तुम्ही मिरची पावडर त्यात ॲड करू शकता. त्यानंतर हळद पावडर, त्यानंतर चवीप्रमाणे त्यात मीठ ॲड करू शकता. आणि त्यानंतर मी तिथे टाकलं आहे धनिया पावडर मी माझे छोटा चम्मच आहे, तर त्या चमच्याने मी 2 चम्मच तिथे धनिया पावडर टाकले. तुमचा जो चम्मच मोठा असेल तर तुम्ही 1 चम्मच ॲड करू शकता. तुम्हाला माझा चम्मच दिसतच असेल किती छोटूसा आहे, तर त्याच्यामुळे मी 2 चम्मच ॲड केले. तर धनिया पावडर टाकल्यानंतर त्यात मी ॲड केला आपला जो गोडा मसाला असतो ना, सुरुचीचा गोडा मसाला असतो, तो गोडा मसाला ॲड केला. खरं तर मला यात दुसरा मसाला पाहिजे होता, पण तो घरी अवेलेबल नव्हता, आणि तो होता सावजीचा मसाला. सावजी मसाला म्हणतो ना आपण, सावजी मटण मसाला. तो मसाला मी ॲड करत असते, पण माझ्याकडे घरी नव्हतं, आणि अहोंना सांगायला आठवणही नव्हती, म्हणून म्हटलं असू देत. तर गोडा मसाला माझ्याकडे नेहमी अवेलेबल राहते. तर तो सुरुचीचा जो गोडा मसाला आहे तो ॲड केला. जर तुमच्याकडे सावजीचा मटण मसाला ॲड असेल तर खरंच तो टाका, कारण की त्याच्याने टेस्ट खरंच चांगली येते. त्यानंतर इकडे वाटाणे धुवून ठेवले होते, ते वाटाणे छान त्यात टाकले. त्यानंतर छान परतून घेतले, आणि याला काही वेगळी शिजू द्यायचीही गरज नाही, कारण की वाटाणे आपले पटकन शिजतात भातासोबतच. त्यानंतर छान परतून घेतलं. परतून झाल्यानंतर मग तांदूळ वगैरे धुतले. तांदूळ धुवून मग त्यात ॲड केलं. आणि हो, एक जिन्नस सांगायचं विसरले मी, जो आपला खोबरा कूट असते ना, भाजून आपण मिक्सरमधून काढतो, तो टाकायला विसरू नका. माझ्याकडे नव्हतं खरंच, म्हणून मी टाकलं नाही, पण खरं सांगते ते टाकलं आणि त्याची टेस्ट खरंच खूप सुंदर येते भाताला. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ॲड करा. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलेले नाही आहे, अदरवाईज ते टाकलं तर खरंच खूप छान लागते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की त्यात ॲड करू शकता. तर बघा तांदूळ वगैरे धुवून टाकले आणि छान परतून घेतलं. परतल्यानंतर म्हणजे जेवढी
जेवढं पाण्याची गरज आहे तुम्ही तेवढं पाणी ॲड करू शकता। तर छान 2 शिट्टी होऊ द्यायची कुकर लावल्यानंतर। मी छान परतून घेतलं पाणी टाकल्यानंतर। त्यानंतर मी 2 शिट्टी होऊ द्यायची। जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या पटापट होत असेल तर 3 शिट्ट्या होऊ द्यायचं। तर मी इकडे 2 शिट्टी होऊ दिली आणि आपल्या इकडे बघा कुकर थंड करायला सुद्धा ठेवलं। त्यानंतर इकडे आपलं रेडी आहे मसाला भात आणि इकडे मी माझं शूट करत होते थोडेफार। तिकडे बघा मी तुम्हाला दाखवले होते 2 शिट्ट्या माझे झालेले आहेत। त्यानंतर मी गॅस बंद केलं, थोडंसं कुकर थंड होऊ दिलं। त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट भेटते आहे जेवणाच्या वेळेवर। ताट वगैरे हे बघा वाढलं होतं तर तेव्हाच मी ॲड केले। बाकी नंतर कुकर उघडल्यानंतर मला क्लिप घ्यायची लक्षातच नव्हतं। तर हे बघा आपलं छान गरमागरम मसाले भात वाटाणा भात रेडी आहे। तर या पद्धतीने मी बनवत असते वाटाणा भात। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास एकदा नक्की करून बघा। बाय बाय।